दादाची बॉडी कुठे आहे? गंभीर प्रश्न आहे तुमच्या. बरोबर, दादाची बॉडी कुठे होती? जी सापडली ती दादाचीच बॉडी होती का? डीएनए टेस्ट झाली. माझ्या माहितीप्रमाणे 15 तास ते 20 तास डीएनए टेस्टला लागतात. बरोबर, कोण्या डॉक्टरला विचारा. 5 ते 7 तासात डीएनए टेस्ट झाली का? त्याच्यानंतर हातातले घड्याळ कुठे आहे? आणि दादाचा देवगिरीवरून निघाल्यानंतर विमानतळावर आणि विमानतळावरून विमानात बसण्यापर्यंतचा सीसीटीव्ही कुठे आहे? कोण ड्रायव्हर दादासोबत होतं? 27 जानेवारीला दुपारी 4:30 पर्यंत दादा मंत्रालयात होते. 4:30 वाजता 4:15 पर्यंत 4:30ला ते देवगिरीला आले. 4:30 ते 7:30 वाजेपर्यंत त्यांना भेटण्यासाठी पक्षातले प्रमुख लोक आले. 8 वाजता दादा टोटल फ्री झाले होते. धानाच्या फाईलवर सही राहिली वगैरे. 10 वाजता लेट नाईट, ह्याच्यात तथ्य नाही. मी जे माहिती घेतली त्यात 8 वाजता दादा फ्री झाले होते आणि दादाच्या मनात होतं पुण्याला मुक्काम करणं. आणि 8 वाजता तुम्ही मुंबईत राहता, मुंबईतून पुण्याला जायला 2 तास सफिशियंट आहे. बरोबर, 10ला दादा पोहोचले असते. बरोबर, त्यात तास आणि प्रोटोकॉल. त्यात सकाळी दादा सर इतके 5ला उठणे, 6ला कामाला लागणे, 7ला निघाले असते तिथून 9 वाजेपर्यंत बारामतीच्या सभेला. हे प्रोग्राम कोणी बदलला? विमान अचानक नादुरुस्त विमान, ज्या विमानावर बंदीच आहे 1 वर्षापासून, तेच विमान दादाला दिलं गेलं. मित्रांनो, ही आहे महाराष्ट्र टाइम्स या न्यूज चॅनल्सची बातमी. यामध्ये अगदी स्पष्ट लिहिलेलं आहे दादा परत येणार. अगदी त्यामध्ये मंत्री काय म्हटलेले आहेत हे वेगळं आहे, परंतु हे मेनस्ट्रीम मीडियावाले अशा पद्धतीचं वर टायटल देतात आणि त्यामुळे जनतेमध्ये इतका मोठा प्रचंड समज पसरलेला आहे. गैरसमज म्हणा, समज म्हणा, परंतु लोकांचं असं ठाम मत झालेलं आहे की अजितदादा परत येणार आणि याला कारणीभूत मेनस्ट्रीम मीडिया सुद्धा आहे. त्यांनी समोर येऊन सत्य काय असत्य काय, डीएनए रिपोर्टचं सत्य असत्य हे सांगणं गरजेचं आहे, परंतु कोणीही सांगायला तयार नाही. आणि त्यामुळे मित्रांनो, मी काल जे बॅनर टाकलं, पोस्टर टाकलं, टायटल टाकलं, त्यावरून काही लोकांना, फक्त 10% लोकांना खटकलं. परंतु मित्रांनो लक्षात घ्या, हे कशा पद्धतीने सोशल मीडियावरती सुरू आहे हेच मी सांगत आहे. मी चुकीची माहिती सांगत नाही, एक गोष्ट सुद्धा चुकीची सांगत नाही, थोडी सुद्धा माहिती मी चुकीची सांगत नाही. मी फक्त लोकांच्या मनामध्ये काय सुरू आहे, सोशल मीडियावरती काय सुरू आहे, अगदी मेनस्ट्रीम मीडियामध्ये काय सुरू आहे, अगदी महाराष्ट्र टाइम्स, साम टीव्ही हे ऑथेंटिक न्यूज चॅनल्स आहेत आणि यामध्ये नेमकं काय सुरू आहे मित्रांनो हे मी सांगत आहे. आणि या शंकांचं निरसन करण्याचं काम कोणतीही यंत्रणा करताना दिसत नाही. अगदी प्रेस कॉन्फरन्स घेऊन या सगळ्या गोष्टी सरकारने क्लिअर करणं गरजेचं आहे, म्हणजे लोकांचे समज, गैरसमज काय असतील ते दूर होतील. मित्रांनो, आपण आता काही कॉमेंट पाहू ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत माझ्या कालच्या व्हिडिओच्या. बघा, पहिली कॉमेंट आहे, काय कॉमेंट आहे, दादा परत येऊ दे देवा, मी अख्ख्या बारामतीला गोड जेवण घालीन सर्वांना. बघा, सर्वांचे. दुसरी कॉमेंट आहे, जाधव म्हणून आहेत, सर्वांचे लाडके दादा परत येऊ द्या हीच प्रार्थना. तिसरी बघा कॉमेंट, दादा परत आले तर पूर्ण महाराष्ट्र राज्य स्वागत करण्यासाठी सज्ज झालेला आहे. लक्षात घ्या. अजून एक बघा, दादा परत यावं खरंच खूप आशा आहे. अजून एक कॉमेंट बघा, महाराज हे शक्य आहे का? जर असं झालं तर जनता फार प्रसन्न होईल. अजून एक बघा, आमचे दादा जिवंत आहेत, गोष्टीची गॅरंटी आहे मला. म्हणजे लोक गॅरंटी देत आहेत. अगदी तुम्ही सुरुवातीला त्या कापूस वेचणाऱ्या माऊलीचा व्हिडिओ पाहिला, रील्स पाहिली, बघा किती आशा आहे, किती भोळी आशा म्हणा, काय आशा म्हणा, परंतु आशा आहे. मित्रांनो, हे वास्तव आहे. मी तुम्हाला काल मी सांगितलं, आजही सांगितलं की दादा परत येणं शक्य नाही. लक्षात घ्या. परंतु लोकांच्या मनामध्ये एवढी जी आशा निर्माण झालेली आहे आणि त्याचं निरसन कोण करणार, आणि कुणीतरी 9 तारीख डिक्लेअर केली, ती 9 तारीख कशी पसरली, कशा पद्धतीने पसरली, आणि आज ती 9 तारीख आहे आणि आज दादा खरंच आलेत का? तर नाही आले मित्रांनो. परंतु हे टायटल टाकून मग मेनस्ट्रीम मीडिया सुद्धा हेच टाकत आहे, वर टायटलवर टाकत आहेत, आतमध्ये मेनस्ट्रीम मीडिया खरी माहिती देत आहे. माझ्यासारखीच, मी ज्या पद्धतीने खरी माहिती देतो त्याच पद्धतीने. परंतु बघणारे काय असतात, अनेक जण पूर्ण व्हिडिओ पाहत नाहीत, त्यांना वेळ नसतो, वर टायटल पाहतात आणि त्या टायटलवरूनच गैरसमज होतो. मित्रांनो लक्षात ठेवा. आणि कॉमेंट करणारे सुद्धा पूर्ण व्हिडिओ न पाहता, मग तो मेनस्ट्रीम मीडियाचा असेल किंवा माझा असेल, पूर्ण व्हिडिओ न पाहता कॉमेंट करतात. आणि त्यामुळे मित्रांनो, मी नेमकं काय सांगत आहे हे समजून घ्या.
मी खोटी माहिती सांगत नाही, दिशाभूल करत नाही, मी फक्त काय चर्चा सुरू आहे लोकांमध्ये तेवढंच सांगत आहे. बघा अजून एक कॉमेंट काय आहे की दादा जिवंत झाले, तुमचे हार्दिक शुभेच्छा. दादा खरंच जिवंत आहेत का असा एक प्रश्न विचारलेला आहे. दादासारखी माणसं पुन्हा होणे नाही, दादा परत आले तर सर्वांना आनंद होईल. अजून एक कॉमेंट आहे, साहेब पॅरानॉर्मल एक्सपर्ट टीम पाठवा, त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घ्या. अजून एक आहे, लोक किती मनोरुग्ण झालेत सोशल मीडियावर, यातून हेच सिद्ध होतं. ही मला आवडलेली सगळ्यात महत्त्वाची कॉमेंट आहे. तुम्ही लोकांना मनोरुग्ण म्हणा, काय म्हणायचे ते म्हणा, परंतु एखादी गोष्ट लोकांच्या मनावर ठासून बसल्यानंतर ती काढणं किती अवघड होतं. खास करून आपल्या भारतसारख्या देशामध्ये एखादी गोष्ट जर मनावर कुरली गेली तर ती किती ठासून, म्हणजे अजितदादा हे अनेकांना आधार वाटत आहेत. का आधार वाटत आहेत याचा मी शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो. कारण अजितदादा होते तोपर्यंत त्यांचं महत्त्व लोकांना कळलं नाही, परंतु अजितदादा गेल्यानंतर असा लोकांना जणू काय शॉक बसल्यासारखा झालेला आहे. कारण महाराष्ट्रामध्ये असा दुसरा कोणी नेता नाही का असा प्रश्न निर्माण झालेला आहे मित्रांनो. आणि या अनुषंगाने लोकांना हा एक फार मोठा, जसा आपल्या घरातील एखादा करता धरता माणूस गेल्यानंतर जो धक्का बसतो, ज्याच्या जीवावर सगळं घर चाललेलं असतं, अगदी तसंच राज्यामध्ये काहीशी परिस्थिती झालेली आहे. आणि प्रत्येकाला असं वाटत आहे की अरे आपल्या घरातला आपला आधार गेलेला आहे, अशी भावना लोकांमध्ये निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे लोक अशा कॉमेंट करत आहेत, असे व्हिडिओ टाकत आहेत. प्रत्येकजण हेच बोलत आहे की दादा येणार, आणि ती 9 तारीख होती, ती 9 तारीख आजच आहेत. पण दादा आले का तर नाही आले मित्रांनो. बघा अजून एक कॉमेंट आहे, 100% खरं आहे, दादा आहे. बघा दादा आहे 100% खरं मानतेत लोक मित्रांनो. हे वास्तव नसताना सुद्धा, लक्षात घ्या, मी खोटी माहिती सांगत नाही, हे वास्तव नसताना सुद्धा लोक काय सांगत आहेत, 100% हे खरं आहे. बघा दादा आहेत आणि ते नक्की येणार. बघा अजून कॉमेंट, दादा, दुसरी कॉमेंट आहे बरं का ही, दादा आहेत आणि ते नक्की येणार. अजून एक कॉमेंट आहे, दादा खरंच परत यावेत, अत्यंत गरज आहे या राज्याला, शेतकऱ्याला, ग्रामीण भागाला, दादा लवकर येणार आहे, ओम साईराम. अजून एक कॉमेंट आहे, दादा नाही राहिलेत, विश्वास नाही बसत, भावपूर्ण श्रद्धांजली दादा. अजून एक आहे, दादा परत या. मित्रांनो अशा आशयाच्या अनेक कॉमेंट आहेत. 10% लोक फक्त व्हिडिओ पूर्ण पाहत नाहीत, समजून घेत नाहीत आणि फक्त चुकीचा गैरसमज समजून कॉमेंट करत आहेत. ज्या पद्धतीने काही फेक चॅनल्स आहेत, फेक बातम्या देणारे, ते समजून कॉमेंट करत आहेत. त्यांना विनंती आहे पूर्ण व्हिडिओ पहा. मित्रांनो आज दादा आपल्यामध्ये नाहीत हेच वास्तव आहे, आणि दादा येणार नाहीत हे सुद्धा वास्तव आहे. परंतु ज्या काही प्रश्न आहेत, जे अगदी अमोल मिटकरी सारखे आमदार विचारत आहेत, की आता तुम्ही पहिल्यांदा अमोल मिटकरी यांची क्लिप पाहिली, आवाज पाहिला, त्यामध्ये सुद्धा अमोल मिटकरी सांगत आहेत की DNA रिपोर्ट कुठं आहे बाबा, ते सार्वजनिक करा, लोकांना सांगा, दादाची शिनाक झालेली आहे, ओळख पटलेली आहे, आणि ओळख पटलेली आहे ती बॉडी दादांचीच आहे, हे सगळं लोकांना सांगा ना. ब्लॅक बॉक्सची माहिती यायला वेळ लागतो, मी त्याची सगळी माहिती घेतली. ब्लॅक बॉक्सची माहिती यायला वेळ लागतो, तो एक वेगळा टेक्निकल मुद्दा आहे. परंतु ज्या गोष्टी प्रशासनाच्या हातामध्ये आहेत, त्या गोष्टी ते सरकार, प्रशासन का सांगत नाही, हा खरा प्रश्न आहे. आणि यामुळे हा संभ्रम इतका वाढवून ठेवलेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे, प्रशासनाला विनंती आहे, लोकांचे संभ्रम, हे जे बारीक सारीक संभ्रम आहेत, ब्लॅक बॉक्स सोडून त्याची माहिती यायला वेळ लागतो. परंतु इतर CCTV फुटेज असतील, त्यांचा DNA रिपोर्ट असेल, दादा येणार नाही येणार, हा जो लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे, संभ्रम कृपया सरकारने दूर करावा, या स्वच्छ हेतूने आजचा हा व्हिडिओ आहे. कावा आई अचित दादा मरण पावले का? नाही येणार आहे, वारली नाही हा ते येणार आहे. मग येणार, मग कधी येणार आहे, कुठं आहे, काय नाही, नापताच नाही ना त्याचा, आता नाही पता नाही. त्या इमानातून उडी टाकली.